आरसीसी अकॅडमीचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। टॉपर घडवणारी अकॅडमी, हमखास यश, 100% निकाल अशा मोठमोठ्या दाव्यांच्या आड नेमकं काय सुरू होतं याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। ज्ञानदानाचे मंदिर मानल्या जाणाऱ्या शिक्षण क्षेत्रात पैशांचा, प्रतिष्ठेचा आणि स्पर्धेचा असा बाजार मांडला गेलाय की त्यातून शिक्षणाचे मूळ मूल्यच हरवताना दिसू लागले। शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेमुळे केवळ एका व्यक्तीचा चेहरा समोर आलेला नसून शिक्षणाच्या नावाखाली उभ्या असलेल्या संपूर्ण व्यवस्थेतील विदारक वास्तव हळूहळू बाहेर पडू लागले। नमस्कार, मी आकाश कुलकर्णी आणि आपण पाहत आहात प्रसार माध्यम। पूर्वी शिकवण्या म्हणजे अभ्यासात थोडे मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त मार्गदर्शनाची एक साधी आणि पूरक व्यवस्था असायची। परंतु काळाच्या ओघात ही पूरक व्यवस्था शिक्षण व्यवस्थेची समांतर यंत्रणा बनली। आज परिस्थिती अशी आहे की विद्यार्थ्यांचे नाव शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात असते, पण प्रत्यक्ष शिक्षण मात्र अकॅडमी आणि खासगी शिकवण्यांमध्येच घेतले जाते। बदलत्या जीवनशैलीमुळे पती पत्नी दोघेही नोकरी किंवा व्यवसायानिमित्त घराबाहेर राहतात, त्यामुळे मुलांच्या अभ्यासाकडे सातत्याने लक्ष देणे अनेक पालकांना शक्य होत नाही। पालकांची ही मानसिकता आणि असुरक्षितता ओळखून मोठ्या मोठ्या शिक्षण संस्थांनी शिक्षणाचे अक्षरशः बाजारीकरण केले। एका वर्षाच्या खासगी शिकवणीची फी ही लाखाच्या घरात जाऊ लागली आणि या आर्थिक तरतुदीचा विद्यार्थ्यांच्या मनावर शैक्षणिक दबाव देखील वाढत गेला। शिक्षण हे ज्ञानाचे साधन न राहता प्रतिष्ठा, स्पर्धा आणि सामाजिक मान मरातबाचे प्रतीक बनले आणि यातूनच पालकांमध्ये मोठमोठ्या अकॅडमीमध्ये आपल्या पाल्यासाठी प्रवेश घेण्याची चढाओढ निर्माण झाली। विद्यार्थ्यांची मानसिकता, पालकांची अवास्तव भीती आणि करिअरची असुरक्षितता ओळखून खासगी अकॅडमींनी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा अक्षरशः बाजार मांडला। शिक्षणातील सेवाभाव आणि ज्ञानदानाची भूमिका मागे पडत गेली आणि त्या जागी आर्थिक व्यवहार आणि निकाल केंद्रित स्पर्धा पुढे आली। गेल्या 3-4 दिवसांपासून समोर आलेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे या संपूर्ण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आरसीसी सेंटरचे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांचे नाव या प्रकरणात समोर आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। मात्र हा केवळ एक मोठ्या साखळीचा भाग असू शकतो, अशी चर्चा समाजात आणि माध्यमांमध्ये होत आहे। गेल्या काही वर्षात खासगी क्लासेसमधील स्पर्धा इतकी वाढली की पेपर सारख्या टेस्ट, गेस पेपर, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स या नावाखाली परीक्षेतील संभाव्य प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू लागले। काही क्लासेसची मुख्य परीक्षेचे प्रश्न अचूक सांगणारे अशी प्रतिमा तयार झाली आणि पालक, विद्यार्थी त्या क्लासेसकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होऊ लागले। ही स्पर्धा हळूहळू शिक्षणाच्या मूलभूत उद्देशालाच हरवून बसली। विद्यार्थ्यांचे ज्ञान, विचारशक्ती, नैतिकता आणि बौद्धिक क्षमता वाढण्याऐवजी केवळ गुण, रँक आणि निकाल यांना महत्त्व प्राप्त झाले। रिझल्ट टिकवण्यासाठी काही संस्थांनी चुकीच्या मार्गाचा अवलंब करण्यास सुरुवात केली। पेपरफुटी, आर्थिक व्यवहार आणि अपेक्षित प्रश्नांची विक्री या गोष्टींनी शिक्षण व्यवस्थेला पोखरायला सुरुवात केली। या परिस्थितीचा सर्वात गंभीर परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे। केवळ अपेक्षित प्रश्न पाठ करून किंवा फुटलेल्या पेपराच्या आधारे गुण मिळवणारा विद्यार्थी परीक्षेत यशस्वी होऊ शकतो, परंतु त्याचा बौद्धिक पाया मजबूत होईलच असं नाही। अशा विद्यार्थ्यांकडून उद्याच्या सक्षम भारताचे नेतृत्व कितपत प्रभावीपणे होईल हा मोठा प्रश्न आहे। शिक्षण हे केवळ नोकरी किंवा पैसा मिळवण्याचे साधन नसून व्यक्तिमत्व घडवण्याची आणि समाज घडवण्याची प्रक्रिया आहे। परंतु जेव्हा त्या प्रक्रियेला भ्रष्ट स्पर्धा, पैशांचे व्यवहार आणि प्रतिष्ठेची लालसा ग्रासते, तेव्हा संपूर्ण समाजाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो। त्यामुळे आज पुन्हा एकदा शिक्षण व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। पालकांनी जाहिरातीच्या मोहजालात अडकण्यापेक्षा मुलांच्या वास्तविक क्षमतेकडे लक्ष देणं आवश्यक आहे। शासन आणि प्रशासनाने खासगी शिकवण्यांवर कठोर नियंत्रण आणून पारदर्शकता वाढवली पाहिजे। तसेच शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षण अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि मूल्याधिष्ठित बनवणे ही काळाची गरज आहे। अन्यथा शिक्षण हे ज्ञानाचे मंदिर न राहता पैशांच्या व्यवहाराचा बाजार बनण्याचा धोका अधिक गडद होत जाईल। परंतु या सगळ्या गदारोळात एक सत्य दुर्लक्षित करून चालणार नाही। अजूनही समाजात अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी कोणत्याही शॉर्टकटचा आधार न घेता प्रामाणिकपणे दिवस रात्र मेहनत केली। घरची बिकट परिस्थिती, आर्थिक अडचणी, अपुऱ्या सुविधा आणि मानसिक ताण यांचा सामना करत काही विद्यार्थ्यांनी अक्षरशः 14-15 तास अभ्यास करून आपल्या स्वप्नांसाठी संघर्ष केला।
आई वडिलांचे कष्ट हलके व्हावेत, घरात सुखाचे दिवस यावेत आणि स्वतःच्या गुणवत्तेवर भविष्य घडवावे, या एका आशेवर त्यांनी स्वतःला झोकून दिले. दुर्दैव इतकंच आहे की व्यवस्थेतील काहींच्या चुकीची शिक्षा अख्ख्या पिढीला भोगावी लागते आणि या सगळ्यात निरपराध, कष्टाळू आणि स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावर विनाकारण संशयाचे, नैराश्याचे आणि अन्यायाचे ओझे टाकले जात आहे. हेच या व्यवस्थेचे सर्वात मोठे अपयश मानावे लागेल.